नमस्कार. नमोस्तुते महादेवी, शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेद विनुते, जगदंब नमोस्तुते, जगदंब नमोस्तुते, जगदंब नमोस्तुते. सतत बरसणाऱ्या पावसाच्या धारा, ढगाळ कुंद वातावरण आणि कडक उन्हाळ्यानंतर पावसाच्या पहिल्या सरीने झिम्माट झालेलं मन. आता एवढे महिने पाऊस झेलून जरा उघडीप शोधत असतानाच आश्विन महिना उन्हाचा स्वच्छ कवडसा घेऊन येतो. खर तर अजूनही हस्त आपली भूमिका बजावत दिवसभरात एकदा पाऊस ठोकतोच. पण तरीही या महिन्यात पडणारे ऊन, त्याची चमकच काही और असते. काहीसा भिजट असलेला परिसर स्वच्छ तजेलदार करण्याचे सामर्थ्य असतं या उन्हात. या तेज किरणांवर स्वार होऊनच जणू नवरात्रीचा उत्सव येतो आणि आई जगदंबेचा जागर चहूबाजूला सुरू होतो आणि सारं वातावरणच भक्तिमय होऊन जातं. त्या आदिशक्तीची उपासना आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. 9 दिवसांचा हा उत्सव असतो. घरोघरी घटस्थापना केली जाते. नंदादीप, माळ, भजन, पूजन, जोगवा, जागर, गोंधळ, श्री सुक्ताचे व सप्तशतीचे पाठ, देवी महात्म्याचे पाठ, एक ना अनेक. प्रत्यक्ष शिवाबरोबर साऱ्या चराचराची शक्ती असलेल्या आदिशक्ती दुर्गेच्या, जगदंबेच्या या श्रद्धोपासनेने वर्षभराची ऊर्जा घेऊन साठवून ठेवतो आपण. दुर्गा देवीने 9 दिवस 9 रात्र युद्ध करून महिषासुराचा वध केला, म्हणून 9 दिवसांचं नवरात्र केलं जातं. हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण मानला गेला आहे. आपल्याकडे 9 आकड्याला अनन्य साधारण महत्व आहे. नवरस, नवग्रह, नवनाथ भक्तीचेही 9 प्रकार आहेत. इतकंच नाही तर मातीमध्ये बीज पूर्ण अंकुरायला 9 दिवस लागतात आणि मातेच्या उदरी बाळाची पूर्ण वाढ होण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात. 9 ही संख्या परिवर्तनातीत म्हणजेच परिवर्तन न होणारी आहे आणि म्हणूनच ती ब्रह्मस्वरूप दर्शवणारी आहे. शिवाय देवी दुर्गा मातेने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या 9 रूपात येऊन दुष्टांचा संहार केला आणि त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसात तिच्या या 9 रूपांची आराधना केली जाते. म्हणूनच त्यांना नवदुर्गा म्हणतात. चंचल असणारं मन जिच्या आराधनेनं स्थिर, निडर आणि शांत होतं, अशी शैलपुत्री. आपण फक्त शरीर नसून त्याचे ज्योती स्वरूप जाणून शरीरापासून अलिप्त होत आपल्या अनंत तत्वाची जाणीव करून देणारी आणि शूर पराक्रमी बनवणारी ब्रह्मचारिणी. चंद्र हा मनाचा कारक असतो, त्यामुळे त्याच्या कला जशा सतत बदलतात तसे आपल्या मनाचीही अवस्था असते. या अशा मनाला स्थिर करून आर्थिक सजग आणि खंबीरता प्रदान करणारी चंद्रघंटा. अनेक बियांनी युक्त आणि निर्मिती प्रधान अशा कोहळ्याप्रमाणे निर्मितीची ऊर्जा देणारी आणि विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेणारी कुष्मांडा. एकाच वेळी करुणेसह शौर्य, नम्रता आणि निरागसतेसह बुद्धी, कला कौशल्य बहाल करणारी बाल कार्तिकेयासह सिंहारूढ स्कंदमाता. उत्तम नातेसंबंध, मग भले ते एका माणसाचे दुसऱ्या माणसाशी असोत किंवा आपले आपल्याच आत्म्याशी एकरूप पावणे असो, हे जिच्या साधनेने प्राप्त होते ती कात्यायनी. सकल व्याधींचा आणि शत्रूंचा विनाश करणारी कालरात्री.
शुद्ध ज्ञान कौशल्य असो की आत्मज्ञान, ते खऱ्या भक्तांना भरभरून देणारी महागौरी. आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालत साधना करणाऱ्या साधकांना दोन्ही हातांनी सकल सिद्धी बहाल करणारी सिद्धिदात्री. अशा या नवदुर्गांची भक्ती सेवा नवरात्रीच्या 9 दिवसात मनोभावे करावी. मोहाचं तेल घालून अहंकाराचा अखंड दीप जाळावा. भक्तीचा जोगवा मागावा. तिच्या नामाची माळ बांधावी. तेजाळणाऱ्या दिवटीमध्ये सारा स्वार्थ जाळून टाकावा आणि संबळीच्या तालावर आईच्या नावाचा गोंधळ घालावा. श्री सुक्ताने महालक्ष्मीला घरात येऊन स्थिर होण्यासाठी आवाहन करावं. देवी सप्तशतीच्या किंवा देवी महात्म्याच्या पाठांनी तिचं गुणगान गावं आणि श्री देवी भागवताच्या श्रवणाने धन्य व्हावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असतानाच त्या विश्वात्मक शक्तीचाच अंश किंवा रूप असलेल्या सर्व माता भगिनी आणि लेकी बाळींनी दुर्गा मातेप्रमाणेच माया ममता करुणा जपत असतानाच वेळप्रसंगी दुष्टांच्या आणि वाईट प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी स्वयंसिद्ध व्हावं. आई जगदंबा आपल्या सोबतच असल्याचा प्रत्यय नक्कीच येईल. हिंदू धर्मात देवीची आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी आणि शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते. शरद ऋतूच्या आधी येते म्हणून त्याला शारदीय असे म्हटले जाते. आजची नवरात्राची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय रूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी घोर तपस्या करायला सांगितले. कठोर तपश्चर्या करून तिने शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी म्हणतात. नवरात्राच्या 9 दिवसात देवीचे शांतीरूप, श्रद्धारूप, मातृरूप आणि स्फूर्तिरूप हे सर्व चेतना देणारे रूप मनात साठवायचे असते. नवरात्राचा उत्सव आणि सणाचे बदलते स्वरूप बघून या 9 दिवसात 9 रंगांचेही महत्व आहे. भारतीय ज्योतिषांनी नवरात्रीत येणाऱ्या वारानुसार रंग ठरवले आहेत. आज वार मंगळवार. आजचा रंग लाल. लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, तीव्रता आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लग्न कार्यात लाल रंग अधिक वापरला जातो कारण तो मंगल कार्यात शुभ मानतात. आदिमाया देवी माता अंबाबाई आदिशक्ती. आदिमाया देवी माता अंबाबाई आदिशक्ती, लीन होऊन तव चरणी करू आम्ही तुझी भक्ती. लीन होऊन तव चरणी करू आम्ही तुझी भक्ती. लाल रंग कुंकवाचा आशीर्वाद ब्रह्मचारिणीचा. लाल रंग कुंकवाचा आशीर्वाद ब्रह्मचारिणीचा. उत्साह सौभाग्याचे हे रूप आई उदो तुझ्या नावाचा. उत्साह सौभाग्याचे हे रूप आई उदो तुझ्या नावाचा. आज आपण देवीचे एक सुंदरसे गीत ऐकूया. कुंकू लावूया ग कुंकू लावूया. कुंकू लावूया ग कुंकू लावूया. अंबाबाईला सर्वजणी कुंकू लावूया ग कुंकू लावूया. अंबाबाईला सर्वजणी कुंकू लावूया ग कुंकू लावूया. कुंकू लावूया ग कुंकू लावूया. कुंकू लावूया ग कुंकू लावूया.
सुवासिक आणा फुले त्यांचे गुंफू हार तुरे. सुवासिक आणा फुले त्यांचे गुंफू हार तुरे. अंबाबाईच्या हातामध्ये गुच्छे देऊया ग, गुच्छे देऊया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. मनबुद्धीचे करुणी पीठ मिसळूनी या बुक्यात. मनबुद्धीचे करुणी पीठ मिसळूनी या बुक्यात. अंबे चरणी नतमस्तक कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. अंबे चरणी नतमस्तक कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. या कुंकवाचा येतो वास, षडरिपुंचा होतो नाश. या कुंकवाचा येतो वास, षडरिपुंचा होतो नाश. गुरुकृपेने अंबाबाईला कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. गुरुकृपेने अंबाबाईला कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. गिरिजासुता झाली लीन पदी ठेवूनिया मन. गिरिजासुता झाली लीन पदी ठेवूनिया मन. अहंभाव विसरूनी कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. अहंभाव विसरूनी कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. अंबाबाईला सर्वजणी कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. अंबाबाईला सर्वजणी कुंकू लावूया ग, कुंकू लावूया. 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 बोल भवानी अंबा माता की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अंबा माता की जय.